नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर प्रतिभा जाधव. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे, द्वितीय वर्ष विज्ञान, मराठी अभ्यास पुस्तक, द्वितीय सत्र 2020 पासून. मराठी कथादर्शन हे जे संपादित पाठ्यपुस्तक आपल्याला अभ्यासायला आहे, यात निवडक कथा आहेत आणि यातली जी दुसरी कथा आहे अथेन्सचा प्लेग, ही कथा आज आपण बघणार आहोत. अथेन्सचा प्लेग ही कथा लिहिली आहे प्रसिद्ध शास्त्रज्ञ, विज्ञान लेखक जयंत नारळीकर यांनी. त्यापूर्वी आपण त्यांचा थोडक्यात परिचय करून घेऊया. जयंत नारळीकर, जन्म 19 जुलै 1938 कोल्हापूर येथे. खगोलशास्त्रज्ञ आणि लेखक म्हणून त्यांचं भरीव कार्य आहे. नारळीकर सर यांनी सर फ्रेड हॉयल यांच्यासोबत कन्फॉर्मल ग्रॅव्हिटी थिअरी मांडली. अंतराळातील भस्मासूर, अंतराळातील स्फोट, अभयारण्य, चला जाऊ अवकाश सफरीला, टाईम मशीनची किमया, प्रेषित, यक्षांची देणगी, याला जीवन ऐसे नाव, वामन परत न आला, व्हायरस, अंतराळ आणि विज्ञान, आकाशाशी जडले नाते, गणितातील गमती जमती, नव्या सहस्त्रकाचे नवे विज्ञान, विश्वाची रचना, विज्ञान आणि वैज्ञानिक, विज्ञानगंगेची अवखळ वळणे, विज्ञानाची गरुड झेप, विज्ञानाचे रचयिते, 7 वंडर्स ऑफ द कॉस्मॉस, सूर्याचा प्रकोप, 4 नगरातले माझे विश्व, हे त्यांचं आत्मचरित्र प्रसिद्ध आहे. आणि ही सर्व त्यांची साहित्य निर्मिती. 4 नगरातील माझे विश्व या आत्मचरित्रास त्यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला आहे. त्यांच्या यक्षांची देणगी या पहिल्याच पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला आहे. याशिवाय त्यांना पद्मभूषण आणि पद्मविभूषण या पुरस्कारांनीही सन्मानित करण्यात आले आहे. तर जयंत नारळीकर यांनी लिहिलेली अथेन्सचा प्लेग ही कथा आपण बघूया. काळ्याकुट्ट अंधारातून ते आकाशयान संथपणे वाटचाल करीत होतं. नाही म्हणायला आकाशात तारे होते, पण त्यांचा प्रकाश तो किती असणार. एका बाजूला सूर्य चकाकत होता, पण पृथ्वीवरून पाहणाऱ्याला दिसणारे निळे आकाश इथे नव्हते. कारण सूर्याचा प्रकाश इतस्ततः पसरवून आकाशाला निळा रंग फासणाऱ्या वायुमंडलाचा इथे अभाव होता. त्यामुळे सूर्यसुद्धा केविलवाना दिसत होता. यानाच्या बाहेर शांतता होती, तशी आतही होती. यानात चालक धरून 3 यात्री होते. 2 जण जागे आणि तिसरा झोपलेला. प्रत्येकजण पाळीपाळीने 8 तास झोपायचा. जागे असलेल्यांना झोपलेल्यांचा हेवा वाटायचा, कारण जागेपणी वेळ कसा घालवायचा हा प्रश्न त्यांना सारखा भेडसावायचा. जन्मठेप पत्करली अशा प्रवासापेक्षा. चालक राजन उद्गारला. तुला चालक म्हणून थोडे तरी काम आहे, मला तेवढेही सुख नाही, अब्दुल म्हणाला. कसलं आलंय काम? तुला माहिती आहे हे सगळं यान स्वयंचलित आहे. मला सगळ्या यंत्रांकडे नुसतं बघत राहायचं काम आहे. कधी कधी वाटतं की ही यंत्र आपल्याला हिप्नोटाईज करतील, त्यांच्याकडे सारखे पाहत राहिले तर. माझे तर मत आहे की अशा अंतराळ प्रवासावर माणसं पाठवूच नाहीत. यंत्रच सर्व कामे करतील. माणसांनी धाडस दाखवून कर्तबगारीची कामं करण्याचे दिवस आता राहिले नाहीत राजन. कबूल. 200 वर्षापूर्वीच ते दिवस संपत आल्याची चिन्ह दिसत होती, राजन म्हणाला. पण कदाचित या प्रवासात आपल्याला मोका मिळेलही, अब्दुलने जांभई देत विचारलं. आता आपण धूमकेतूच्या कक्षेत आलो का? अजून अवकाश आहे. आणखी 105 मिनिटांनी आपलं यान त्या कक्षेत प्रवेश करेल. मग तुला थोडे काम आहे. होय, मोठेच काम. त्या कक्षेत धूमकेतूने सोडलेल्या पदार्थांचे नमुने गोळा करण्याचे, आणि ते सुद्धा यंत्राच्या मदतीने, अब्दुल म्हणाला. पण तुला त्या निमित्तानं यानाबाहेर जायला मिळणार आहे, राजनच्या शब्दात हेवा होता. अंधार कोठडीतल्या कैद्याला अधूनमधून शुद्ध मोकळी हवा देण्यासाठी साखळ्या घालून हिंडवण्यात येतं. फक्त इथं बाहेर अंधार आणि हवाच नाही, तरी या लहान जागेतून जायला मिळते, हे कामही कमी नाही. ती 105 मिनिटे अब्दुलला युगाप्रमाणे वाटली. 1.5 महिन्याच्या अंतराळ प्रवासातला परमोच्च बिंदू आता येणार होता. पृथ्वीजवळून जाणाऱ्या एका नव्या धूमकेतूच्या कॉमेट रोजच्या कक्षेत जाऊन कॉमेटमधून बाहेर पडलेल्या पदार्थांचा सखोल अभ्यास करायची ही योजना होती.
त्या दृष्टीने शास्त्रज्ञांनी योजलेले अनेक प्रयोग त्या यानात होते आणि त्या प्रयोगांना आता सुरुवात होणार होती. अब्दुल जवळचा लाल दिवा बदलून पिवळा झाला. बाहेर पडण्यासाठी तयारी करायला ही पूर्वसूचना होती आणि कदाचित अनवधानाने रंग बदललेला कळला नाही तर दुसरी उपाययोजनाही कार्यान्वित झाली. अब्दुलच्या कानांजवळ मंद पण स्पष्ट स्वरात बीप बीप असे आवाज येऊ लागले. पण अब्दुलला याची गरजच नव्हती. ह्याच क्षणाची तो इतके दिवस वाट पाहत होता. तो ताडकन उभा राहिला आणि त्याने स्पेस सूट चढवायला सुरुवात केली. हिरवा दिवा लागेपर्यंत अब्दुल तयार होता. हातात काही उपकरणं घेऊन त्याने यानाचं दार उघडलं आणि बाहेर पाऊल टाकलं. जरी तो मोकळ्या अंतराळात तरंगत असला तरी एका लांब केबलने तो यानाशी जोडला गेला होता. काही अनपेक्षित घडले तर त्याचा यानाशी संबंध तुटू नये म्हणून. शिवाय त्याच्या तोंडाशीच असलेला मायक्रोफोन राजनशी संपर्क साधून होता. यानातल्या एका TV स्क्रीनवर राजनला अब्दुलच्या सर्व हालचाली दिसत होत्या. त्याचा श्वासोच्छ्वास, त्याच्या हृदयाचे आणि नाडीचे ठोके राजनला स्पष्ट ऐकू येत होते. राजनच्या आसपास यंत्रांच्या जाळ्यात अब्दुलच्या शरीराच्या वेगवेगळ्या हालचाली बिनचूक पकडल्या आणि टिपल्या जात होत्या. फक्त मनातले विचार ओळखण्याची शक्ती अजून विज्ञानाने त्या यंत्रांना पुरवली नव्हती. या सर्व रुटीन प्रिकॉशन्स होत्या. अब्दुलच्या संरक्षणासाठी 22व्या शतकाच्या आरंभापासूनच त्या अशा सर्व मानवचलित अवकाशयानात वापरल्या जात. विशेष करून जर एखादा अंतराळवीर यानाबाहेर जाण्याची शक्यता असेल तर अंतराळ बहुत करून मोकळे असल्याने धोक्याची शक्यता कमी होती. तरी काही अनपेक्षित घडले तर त्यासाठी ही उपाययोजना होती. अब्दुलने ठरल्याप्रमाणे यांत्रिक उपकरणं अंतराळात ठेवली आणि आसपास फिरायला सुरुवात केली. राजन घड्याळावर लक्ष ठेवून होता. बरोबर अर्धा तास झाल्यावर अब्दुलने परत यायला सुरुवात केली. 10 मिनिटं झाली, 15, 20, 25 मिनिटं होत आली आणि राजनला धोक्याची पहिली सूचना मिळाली. अब्दुल किंचित चक्कर आल्यासारखा चालत होता. राजनने जवळच्या यंत्राच्या पॅनलकडे पाहिलं. हृदयाचे व नाडीचे ठोके भरभर पडत होते. ब्लड प्रेशर वाढत होते. एकाच मिनिटात अब्दुल दारू पिऊन झिंगल्यासारखा चालतोय असं राजनला वाटलं. अब्दुल अब्दुल काय झालं, काहीतरी बोल, राजन उद्गारला आणि त्याने त्याच वेळी विल्सनला उठवायला त्याच्या डोक्याजवळची घंटा वाजवली. मला मळमळतंय, चक्कर येते, आ. अब्दुलला बोलायला त्रास होत होता. विल्सन उठून बसला होता. त्याला काही सांगायची जरूर नव्हती. त्याने धोका ओळखून अब्दुलला जोडलेली केबल ओढायला सुरुवात केली. झोकांड्या खात अब्दुल यानाकडे खेचला जात होता. यानाचे दार उघडून अब्दुलला आत घेतले तेव्हा राजनने घड्याळाकडे पाहिले. अब्दुल बाहेर पडून 30 मिनिटं झाली होती. शेवटच्या 5 मिनिटात हे सर्व रामायण घडलं. राजनने मिशन कंट्रोलशी संपर्क साधला. अंतराळातला भीषण अपघात, अंतराळवीराचा गूढ परिस्थितीत मृत्यू, अंतराळ यात्रेकरू अज्ञात रोगाचा बळी, वरील प्रकारच्या मथळ्यांच्या बातम्या ऐकून पृथ्वीवरील रहिवासी हतबुद्ध झाले. गेली कित्येक दशकं अंतराळात अपघात घडत नव्हता. रस्ता ओलांडताना आपण जो धोका पत्करतो त्याहून कमी धोका अंतराळ यात्रेत असतो असा तंत्रज्ञांचा दावा होता आणि त्यात तथ्य आहे हे अनेक वर्षाच्या अनुभवांती दिसून आले होते. मग हा अपघात कसा झाला आणि अब्दुलला झालेला अज्ञात रोग कसला होता? वैद्यकशास्त्राच्या प्रगतीमुळे 20व्या शतकापर्यंत पृथ्वीला भेडसावणाऱ्या अनेक रोगांचे संपूर्ण उच्चाटन झाले होते. त्यामुळे रोगराई म्हणजे काय हेच पृथ्वीकर विसरले होते आणि सामान्य माणसाला या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळण्याची शक्यताच नव्हती. कारण सुरुवातीला प्रसिद्ध झालेल्या बातम्यांनंतर अंतराळ संस्थेने याबाबतीत मौन पाळले. जोपर्यंत आम्हाला समाधानकारक उत्तरं मिळत नाहीत तोपर्यंत आम्ही काहीही सांगू इच्छित नाही. मात्र या प्रकारामुळे सर्वसामान्य पृथ्वीवासियांना काळजी करायचे कारण नाही, त्या संस्थेचा एक प्रवक्ता म्हणाला. परंतु अंतराळ संस्थेच्या शास्त्रज्ञांमध्ये काळजीचे वातावरण होते. अनेक वरिष्ठ शास्त्रज्ञांची एक समिती नेमण्यात आली आणि तिच्यावर अब्दुलच्या मृत्यूचे रहस्य उकलण्याचे काम सोपवण्यात आले. त्या समितीच्या तातडीने बोलवलेल्या परिषदेत डॉक्टर जॉन्सन आपला पहिला रिपोर्ट देत होते. 5 डिसेंबर 1980 या दिवशी हा अपघात झाला. अंतराळयान CS2 हे कॉमेट रोजच्या कक्षेत बरोबर 9:30 11.57 यावेळी दिसले. त्यानंतर काही वेळाने रेकॉर्डप्रमाणे 9:41 22:05 यावेळी अब्दुल यानातून बाहेर पडला. कॉमेट रोजच्या शेपटीतून निघालेल्या पदार्थांचे विश्लेषण करणारी उपकरणे त्याने योग्य ठिकाणी लावली. कम्प्युटरवर नोंद आहे त्यानुसार
10:39.32 वाजेपर्यंत अब्दुलच्या शरीराच्या हालचाली व्यवस्थित चालत होत्या. त्यानंतर त्यात झपाट्याने बदल होत गेले. त्या सर्व नोंदी तुमच्या पुढे ठेवल्या आहेत. 10:07:40 वाजता राजनने अब्दुलला आत खेचायचा निर्णय घेतला. विल्सनने ताबडतोब अब्दुलला आत ओढले आणि आयसोलेशन चेंबरमध्ये ठेवले. हा भाग नेहमी वापरात असतो, केवळ अशा संकटकाळी परिस्थितीत वापरला जातो. CS2 हा भाग पूर्वी कधीच वापरला नव्हता, पण तेथील सर्व यंत्रसामुग्री नेहमी अद्ययावत परिस्थितीत ठेवली जाते. विल्सन आणि राजन यांनी अब्दुलला तिथं ठेवून त्याला शक्य तेवढी मदत केली. दरम्यान राजनने मिशन कंट्रोलशी संपर्क साधून परिस्थितीची सूचना दिली होती. सर्वात जवळच्या स्पेस स्टेशन नंबर 16मधून एक यान सर्व प्रकारची वैद्यकीय सामग्री घेऊन निघाले आणि अब्दुलला घेऊन आले. अब्दुलला सर्व प्रकारचे उपचार करण्यात आले, पण डॉक्टरांना यश आलं नाही. 13 डिसेंबरला त्याचं निधन झालं. अब्दुल जिवंत असताना आणि तो मेल्यावर देखील त्याच्या शरीरावर ज्या वेगवेगळ्या चाचण्या घेण्यात आल्या त्यावरून तज्ज्ञांना इतकंच सांगता आलं की एका आजवर परिचित नसलेल्या रोगाच्या व्हायरसचा इथं संबंध आहे. पूर्वीचे रेकॉर्ड्स पाहून कॉलरा, देवी, पिवळा ताप इत्यादी अनेक रोगांची माहिती पडताळून पाहून असं म्हणावंसं वाटतं की हा असा रोग पूर्वी पृथ्वीवर नव्हता आणि आधुनिक वैद्यकशास्त्राला तो अज्ञात आहे. रोगाची लक्षणं आणि त्यात कालानुसार होणारे बदल यांचा सर्व रिपोर्ट तुमच्यापुढे आहे. समितीच्या सभासदांनी आपल्या पुढच्या TV सेट्सकडे पाहिलं. प्रत्येक सभासदासमोर TV सेट असून काही ठराविक बटणं दाबून त्याला आवश्यक ती माहिती पडद्यावर आणता येत होती. काही काळ सर्वत्र स्तब्धता होती आणि प्रत्येक सभासद रोगावरील रिपोर्ट वाचण्यात दंग होता. सर्व सभासद डॉक्टर नव्हते. काही अंतराळशास्त्रज्ञ, काही जीवशास्त्रज्ञ, काही खगोलशास्त्रज्ञ, तर काही निष्णात डॉक्टर विनोद हा अशा शेवटच्या ग्रुपपैकी होता. जरी पृथ्वीवर रोगराई जवळजवळ नाहीशी झाली होती, तरी जीवशास्त्राबद्दल अधिक माहिती मिळावी या हेतूने रोग ह्या विषयाचे काही तज्ज्ञ अध्ययन करीत. अशा तज्ज्ञात विनोदला महत्त्वाचे स्थान होते. त्यामुळे हा रिपोर्ट वाचून त्याचं काय मत होतं याबद्दल अनेकांना उत्सुकता वाटत होती. विनोद रिपोर्टमधली महत्त्वाची बातमी डोक्यात साठवत होता. प्रथमच मळमळणे, डोकेदुखी, घसा आणि जीभ लालभडक होणे, श्वास अनियमित आणि दुर्गंधीने भरलेला, त्यानंतर शिंका, खोकला छातीपर्यंत पोचलेला, त्यातून ओकारी येणे, पुढे कन्व्हल्शन्स, काही वेळ आराम वाटतो, मग पुन्हा दुखण्याचा वाढता जोर. एकंदर शरीर किंचित उष्ण होतं, लालसर होतं, फोड आणि रॅश येऊ लागते, पण रोग्याला आतून विलक्षण अस्वस्थता वाटते. सर्व शरीर तापल्याचा भास होतो. अंगावर कपडे नको तसं वाटतं. थंड पाण्यात शिरून तिथं पडून राहावंसं वाटतं. अतिशय तहान लागते आणि कितीही पाणी पिऊन भागत नाही, झोप उडून जाते. त्यातून पुढे डायरिया आणि वाढती अशक्तता आणि शेवट. डॉक्टर जॉन्सनचे निदान प्रथमदर्शनी तरी बरोबर होते. ही लक्षणे कुठल्याच एका साच्यात बसत नव्हती. जरी अब्दुलला आयसोलेशन युनिटमध्ये ठेवले होते, तरी त्यापूर्वी त्याचा आणि राजन व विल्सनचा संपर्क आला होता, पण त्या दोघांना काही झालं नाही. त्या अर्थी हा रोग संसर्गजन्य नसावा का? काय विनोद, तुझं काय मत आहे? खगोलशास्त्रज्ञ रॉबर्ट ली उद्गारला. सर्व रोगांची माहिती डिक्शनरीप्रमाणे तुझ्या डोक्यात साठवलेली असते. मला अजून निदान होत नाही, पण सर्व चाचण्या तपासून मगच सांगू शकेन. विनोद, पण ह्या रोगाचे मूळ त्या कॉमेट रोजमधून निघालेल्या वस्तूतच असावे. निदान परिस्थितीजन्य पुरावाच तसा आहे, रॉबर्ट ली म्हणाला. त्या दृष्टीने आपण आणखी एक प्रयोग करू शकू. जर या समितीची तशी इच्छा असेल तर अर्थात हे प्रयोग माणसांवर न करता काही प्राण्यांवर करता येतील, जीवशास्त्रज्ञ फॅरेल्ली म्हणाले. या मुद्द्यावर समितीत बरीच चर्चा झाली. जनावरांवर प्रयोग करणं क्रूरपणाचं आहे असं काहींचं मत पडलं, तर जनावरांवरील परिणाम माणसांना कितपत लागू पडतील याबद्दल अनेकांनी शंका व्यक्त केली. अखेर विनोदने मांडलेला मुद्दा सर्वांना महत्त्वाचा वाटला. जर समजा हा रोग पृथ्वीवर पसरला तर त्यावर निदान करायला आपल्याला साधने हवीत आणि म्हणून ह्या रोगाबद्दल मिळेल तितकी माहिती गोळा करणं आवश्यक आहे. कॉमेट रोजच्या कक्षेत आणखी एक अंतराळयान पाठवून जनावरांवर प्रयोग करायचा निर्णय समितीने घेतला आणि सभा बरखास्त झाली. त्यानंतरच्या 6 महिन्यात नवीन रोगाबद्दल बरीच माहिती मिळाली. कॉमेट रोजशी त्याचा संबंध होता हे निश्चित झाले. अंतराळातून जाताना धूमकेतू जे काही पदार्थ मागे सोडत जातो त्यामध्ये ह्या रोगाचा व्हायरस होता हे निश्चित झालं.
पृथ्वीबाहेर एका लांबच्या ठिकाणी ह्या व्हायरसचा जन्म झाला असणार आणि हा जीवसृष्टीचा एक निकृष्ट नमुना समजला. निदान जीवसृष्टीबद्दलचा सबळ पुरावा समजला तर त्यावरून पृथ्वीपलीकडे लांबवर जीवसृष्टी असण्याची शक्यता दिसून येत होती. बरं झालं, ह्या रोगाचा संबंध कॉमेटशी लागला ते फॅरेल्ली म्हणाला. फॅरेल्ली आणि विनोद इटालियन आल्प्सवर हायकिंग करत होते. काय म्हणून? म्हणजे काय? कारण स्पष्ट आहे. एकतर हा रोग कॉमेटमुळे झाला आणि तो कॉमेट बरोबर लांब निघून गेला. आपल्याला घाबरण्याचं कारण नाही. पृथ्वीवासियांवरचा धोका टळला. दुसरी गोष्ट म्हणजे जरी दुर्दैवाने अब्दुलला आपला जीव गमवावा लागला तरी त्याचे बलिदान व्यर्थ गेले नाही. पृथ्वीपलीकडे लांबवर जीवनसृष्टी असेल याचा इतका सबळ पुरावा आजवर सापडला नव्हता. दुसऱ्या बाबतीत मी तुझ्याशी सहमत आहे, पण पहिल्या बाबतीत नाही. कशावरून हा रोग कायमचा दूर गेला? आणि जर हा रोग कॉमेटपासूनच झाला असं म्हटलं तर त्याचा पृथ्वीवरील जीवसृष्टीवर परिणाम काय म्हणून व्हावा? विनोद: म्हणजे मी समजलो नाही. हे बघ फॅरेल्ली, रोग म्हणजे काय? जर एखाद्या बाहेरच्या व्हायरसचा आपल्या शरीराशी मुकाबला झाला तर तो व्हायरस आपल्या शरीरातील पेशींवर हल्ला करतो. आजवर पृथ्वीवर तयार झालेल्या व्हायरससंबंधी आपण असे म्हणत आलो की अमुक एक व्हायरस काही ठराविक पेशींवरच हल्ला करतो. याचा अर्थ आपला शत्रू म्हणून देखील व्हायरस आणि पेशींची ओळख पटायला पाहिजे. असे जर असेल तर ह्या कॉमेटपासून आलेल्या व्हायरसला अब्दुलच्या शरीरातील पेशींची ओळख पटली कशी? आता मला तुझी अडचण समजली. ज्याचा माझ्याशी कधी संबंध आला नाही अशा माणसाने जगाच्या दुसऱ्या कोपऱ्यातून येऊन माझ्यावर हल्ला करावा त्यापेक्षा ही घटना असंभाव्य वाटते खरी. फॅरेल्ली उद्गारला. मात्र ही असंभाव्यता कमी करायची असली तर आपण असे म्हणू शकू की हा रोग पूर्वी पृथ्वीवर थैमान घालून केला असेल. त्यामुळे मानवी पेशींना त्या व्हायरसची ओळख असेल. मी तोच विचार करतोय, पण हा रोग पृथ्वीवर पूर्वी केव्हाही आल्याचे मला सापडत नाही. मी गेल्या 300-400 वर्षांचे वैद्यकीय दाखले पाहिले. आपल्या कम्प्युटरमध्ये त्या काळच्या सर्व रोगांची लक्षणं स्पष्ट दिली आहेत, परंतु ह्या रोगाची ओळख पटत नाही. पण विनोद, तू फक्त गेल्या 300-400 वर्षापर्यंतच का हे संशोधन मर्यादित ठेवलंस? त्यापूर्वी रोग नव्हते का? मध्ययुगात युरोपमध्ये रोगाने थैमान घातलं होतं, कबूल. पण त्या काळी वैद्यकशास्त्र प्रगत आधुनिक अवस्थेत नव्हतं. शिवाय आपल्याला पाहिजे तसे दाखलेही सापडत नाहीत. विनोदची अडचण रास्त होती. तरी पण तू प्रयत्न करून पहा. जरी वैद्यकीय माहिती उपलब्ध नसेल तरी जुनी वाङ्मयीन पुस्तकं पहा. कुठेतरी तुला सापडेल असे मला वाटते. नाहीतर ह्या लांबच्या रोगाचा पृथ्वीशी संबंध असणं फारच असंभाव्य वाटतं. फॅरेल्ली म्हणाला. हायकिंगवरून परतल्यावर विनोदने नव्या जोमाने शोध सुरू केला. मानवी संस्कृतीच्या इतिहासाचे वेगवेगळ्या काळातले साहित्य सर्व एका मोठ्या कॉम्प्युटरच्या स्मरणशक्तीत साठवले होते. परंतु ह्या माहितीच्या साठ्यातून आपल्याला नेमकी उपयोगी वाटणारी माहिती शोधून काढणं सोपं नव्हतं. त्यासाठी देखील विनोदला कम्प्युटरचीच मदत घ्यावी लागली. तरी देखील गवताच्या ढिगाऱ्यात हरवलेली सुई शोधण्यासारखं हे काम होतं, किंवा त्याहीपेक्षा अवघड. कारण सुई शोधणाऱ्याला सुई कशी दिसते हे माहिती तरी असतं, विनोदला नेमकं काय हवं हेच माहीत नव्हतं. अब्दुलला झालेल्या रोगाचे वर्णन जगातील अनेक संस्कृतीच्या अनेक भाषातून कुठेतरी दडलेले त्याला पाहिजे होते. अनेक दिवसाच्या प्रयत्नानंतर कम्प्युटरमधून संदेश आला. पुढे दिलेले अवतरण पहा. आणि TV स्क्रीनवर शब्द उमटू लागले. विनोद प्रथम काळजीपूर्वक पाहत होता आणि निष्काळजीपणे पाहत होता. अशी अनेक अवतरणे त्याने पाहून नापास केली होती, पण ह्या वेळी प्रकार वेगळा होता. जसजसा विनोद वाचत गेला तसतशी त्याची उत्सुकता वाढत गेली. सर्वांच्या मते त्या सुमाराला इतर कुठलेही रोग नव्हते आणि जर कुणाला काही आजार असला तर त्याचे रूपांतर ह्याच रोगात होई. जे धडधाकट होते ते सुद्धा एका क्षणात आणि काही कारण नसता प्रथम भयंकर डोकेदुखीने बेजार होत. त्यांचे डोळे लाल होत आणि दुखत, आतून घसा आणि जीभ लाल होई व श्वास अनियमित आणि दुर्गंधीयुक्त, शिंक आणि घसा बसणे आणि लवकरच छातीपर्यंत खोकला आणि रोग हृदयापर्यंत पोहोचला की त्यात बिघाड सुरू होईल. ओकारीचे अनेक प्रकार ज्यांना डॉक्टरांनी वेगवेगळी नावं दिली ते दिसून आले आणि त्यामुळे रोग्यांना विलक्षण त्रास होईल. कन्व्हल्शन्सचा त्रास, शरीर बाहेरून फार गरम नसले तरी आतून उष्णता वाढे आणि त्यामुळे फोड आणि रॅश येईल.
रोग्यांना हलके फुलके कपडेसुद्धा अंगावर घालवत नव्हते. आपल्याला उघडे बंब ठेवा असं ते सांगत आणि त्याची सर्वात तीव्र इच्छा होती ती थंड पाण्यात स्वतःला भिरकावून देण्याची. काही रोगी, ज्यांच्यावर लक्ष ठेवणारं कोणी नव्हतं, अशांनी स्वतःला पाण्याच्या हौदात दुंबून ठेवलं. त्यांना न थांबणारी तहान लागे व कितीही पाणी प्यायले तरी तिच्यावर परिणाम होत नसे. त्यांना आराम करता येत नव्हता आणि झोप लागत नसे. बहुतेक लोक आजाराच्या सुरुवातीपासून 7व्या ते 9व्या दिवसात मरण पावत. काहींना डायरियाचा त्रास होई. रोगाचे वर्णन करायला शब्द पुरे पडत नाहीत आणि रोगाचा जोर इतका होता की दुखणं सहन करणं मानवी शक्तीच्या पलीकडे होतं. आणि एका बाबतीत हा रोग इतर रोगांपेक्षा वेगळा होता. जरी सर्वत्र रोगाने मेलेल्यांची शरीरं उघड्यावर पडली होती, तरी नेहमी मानवी प्रेतांवर ताव मारणारी जनावरं आणि पक्षी त्यांच्याकडे फिरकत नसत किंवा चुकून जर त्यांनी त्या प्रेताचे मांस भक्षण केले तर त्यांचा पण अंत होईल. ह्या वर्णनाचे डॉक्टर जॉन्सन यांनी केलेल्या रिपोर्टशी इतके साम्य होते की आपण तोच रिपोर्ट परत वाचत आहोत आणि विनोदला वाटलं, कोण होता हा लेखक? केव्हाचे हे वर्णन होते? विनोदने कम्प्युटरकडून माहिती मागवली आणि ती लगेच मिळाली. पेलोपोनेशियन युद्ध या ग्रंथात थुसिडाइड्स या ग्रीक लेखकाने केलेले हे वर्णन होते. ख्रिस्तपूर्व 430 वर्षे ह्या साली उन्हाळ्यात अथेन्स शहरात एका भयानक रोगाची साथ येऊन गेली. त्याचे इत्थंभूत वर्णन या ग्रंथात सापडते. इतिहासकार म्हणून थुसिडाइड्सची ख्याती आहे. संपूर्ण दाखवल्याशिवाय तो विधानं करत नसे आणि म्हणून अनेकदा एखाद्या ऐतिहासिक घटनेचे वर्णन करायला त्याला दाखले मिळेपर्यंत बराच वेळ थांबावं लागेल. विनोदच्या डोक्यात प्रकाश पडला. आपल्या वाचनात अथेन्सचा प्लेग ह्या रोगाचे नाव आल्याचे त्याला आठवले, परंतु केवळ ऐतिहासिक घटना म्हणून त्याने तिच्याकडे दुर्लक्ष केले. आता तो त्याबद्दल मिळेल ती माहिती गोळा करायच्या मार्गावर लागला. गेल्या 200-300 वर्षात अनेक वैद्यकीय शास्त्रज्ञांनी अथेन्सचा प्लेग म्हणजे कोणता आधुनिक रोग असावा याबद्दल तर्क केले होते, परंतु कुठल्याही परिचित रोगाशी त्याचं साम्य दिसून आलं नव्हतं. तसेच हा रोग पुन्हा कुठे झाला नाही याचं कारण काय असावं? एक अपवाद सोडल्यास शास्त्रज्ञांना या प्रश्नाचं उत्तर सापडलं नव्हतं. तो अपवाद पण विनोदला कम्प्युटरने शोधून दिला. 1975 ते 80च्या काळात फ्रेट हॉयल आणि चंद्रा विक्रमसिंह या दोघा शास्त्रज्ञांनी असा तर्क केला होता की हा रोग अंतराळात अवतरला असून त्याचे व्हायरस एखाद्या कॉमेटपासून निघून पृथ्वीच्या वायुमंडलातून खाली आले. त्यांचा वर्षा अथेन्सच्या परिसरात झाला असणार. पुढे थोड्याच काळात त्या रोगजंतूंचा पण अंत झाला. पृथ्वीवर येणारे अनेक रोग अशाच प्रकारे कॉमेटपासून उद्भवत असावेत आणि त्यांच्या रोगजंतूंपैकी त्यांचे साठे पृथ्वीवर अवतरल्यापासून अनेक काळ टिकून राहिले. तेच रोग पृथ्वीवर बोकाळले. बहुतेक शास्त्रज्ञांनी ही कल्पना फारच अवास्तव म्हणून फेटाळून लावली होती. खुद्द या कल्पनेच्या जनकांना रोगांचा संबंध प्रत्यक्षपणे धूमकेतूंशी लावता आला नव्हता. जरी अप्रत्यक्ष स्वरूपाचे अनेक पुरावे त्यांनी नजरेस आणले होते, पण आता विनोदला प्रत्यक्ष पुरावा सापडला होता. ज्या रोगाने अब्दुलचा जीव घेतला तोच रोग अथेन्सचा प्लेग असं गृहीत धरले. जर त्या रोगाचा व्हायरस कॉमेट रोजमधून निघाला हे आता सिद्ध झाले होते. फक्त पुराव्याची साखळी पूर्ण करायला एका माहितीची आवश्यकता होती. विनोदने रॉबर्ट लीशी संपर्क साधला. बॉब, मी विनोद बोलतोय. मला एक माहिती पाहिजे. हॅलो विनोद, तुला माहिती पाहिजे आणि माझ्याकडून? म्हणजे उलटाच प्रकार झाला. तुझ्या कम्प्युटरमध्ये ती माहिती नाही. ती अगदी नव्या स्वरूपाची असल्याने कदाचित त्यात नसावी. मला कॉमेट रोजला सूर्याभोवती प्रदक्षिणा घालायला किती वेळ लागतो ते पाहायचे आहे. पूर्वी हा कॉमेट पृथ्वीजवळ केव्हा बसला होता याची नोंद आहे का? तुझ्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर नाही असं आहे, कारण ह्या धूमकेतूची सूर्यप्रदक्षिणेची वेळ भलती लांब आहे. अजून अगदी बरोबर सांगता येत नाही, पण सुमारे 850 ते 900 वर्ष आणि पूर्वी खगोलशास्त्राच्या नोंदी उपलब्ध नसल्याने हा धूमकेतू गेल्या वेळी आल्याची नोंद नाही. तुला हीच माहिती पाहिजे होती का? कशाला? लीने विचारले. कारण नंतर सांगेन, पण तू माझा मोठा प्रश्न सोडवलास, विनोदने मनातल्या मनात गणित करत म्हटलं. विनोदचं गणित सोपं होतं. जर कॉमेट रोज ख्रिस्तपूर्व 430 साली पृथ्वीजवळ असेल तर तेव्हापासून 2180 पर्यंत 2610 वर्ष झाली. तेवढ्या वेळात जर धूमकेतूने 3 चक्रा मारल्या असल्या तर एका प्रदक्षिणेला लागणारा वेळ 870 वर्ष.
म्हणजे रॉबर्ट लीने दिलेल्या माहितीशी हे गणित जुळत होतं. अथेन्सचा प्लेग कॉमेट रोजपासून उद्भवला होता. विनोदला एक मोठा प्रश्न सुटल्याचं समाधान वाटलं. अब्दुलचा बळी घेणाऱ्या रोगाचा व्हायरस मानवी पेशींना अपरिचित नव्हता. हा रोग पूर्वी पृथ्वीवर आला होता. ह्याच कॉमेट रोजने तो पूर्वी अथेन्स शहरावर लादला होता. धूमकेतू कोट्यवधी वर्ष सूर्यमालेत चक्रा मारतात. ख्रिस्तपूर्व 430 साली कॉमेट रोज पृथ्वीजवळून गेला ती त्याची पहिली चक्कर नसणार. तो त्यापूर्वी शेकडो हजारो वेळा चक्रा मारून गेला असणार. काही चक्रातून तो पृथ्वीच्या इतक्या जवळून गेला असणार की त्यातून निघणारे पदार्थ पृथ्वीच्या वायुमंडलात शिरले. या रोगाचे व्हायरस असेच पृथ्वीवर आले. जीवशास्त्राच्या सिद्धांताप्रमाणे पृथ्वीवरील जीवांच्या पेशीत हळूहळू बदल होत असतात. ज्या परिसरात जीवांचे संवर्धन होत असते आणि त्यांची माहिती जीवांच्या पेशीत साठवली जाते, त्यामुळे अनेक पिढ्यानंतर काही पेशीत बदल घडून येतात. याच मार्गाने पृथ्वीवरील जीवपेशींना कॉमेट रोजमधून येणाऱ्या व्हायरसची माहिती मिळाली. पृथ्वीच्या सुदैवाने म्हणा किंवा दुर्दैवाने म्हणा, ह्या रोगाचे जंतू एकदा रोगाची साथ येऊन गेल्यावर फार काळ पृथ्वीवर टिकून राहत नसावे, म्हणून अथेन्सच्या प्लेगनंतर हा रोग परत पृथ्वीवासियांना सतावू शकला नाही. शिवाय जोपर्यंत कॉमेट रोज पृथ्वीजवळून जात नाही तोपर्यंत परत पृथ्वीला धोका नाही. आणि इथे विनोद विचार करता एकदम थबकला. यंदा कॉमेट रोज पृथ्वीजवळून गेला होता. हॉयल आणि विक्रमसिंहांनी गणित मांडून असं दाखवलं होतं की कॉमेटपासून येणारा व्हायरस अनेक महिने वायुमंडलात टिकून हळूहळू पृथ्वीवर उतरतो, म्हणजे आता हा रोग केव्हाही पृथ्वीवर येईल. त्याचा प्रतिकार करायला आपण सज्ज राहायला पाहिजे. विनोदने जागतिक आरोग्य संघटनेशी संपर्क साधला. ज्या रोगाचा प्रतिकार करणं अथेन्सच्या संस्कृतीला जमलं नाही, ते आजच्या वैज्ञानिक संस्कृतीला जमेल का? हा एक यक्ष प्रश्नच आहे. विनोद पुटपुटला. सदर कथा घेतलेली आहे अंतराळातील भस्मासूर या श्रीविद्या प्रकाशनने प्रकाशित केलेल्या जयंत नारळीकर यांच्या कथासंग्रहातून.